हॅलो फ्रेंड्स, केसांना मेहंदी लावल्यानंतर केस ड्राय होतात, म्हणून आपण मेहंदीमध्ये थोडंसं ऑइल टाकतो. आणि केस जर ऑइलच असतील तर मग काय करायचं? तर फ्रेंड्स, ऑइल केसांसाठी आणि खास करून हिवाळ्यामध्ये आपण केसांना कोणता पॅक लावायचा आणि तो कशा पद्धतीने तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत. काही जणांना काय होतं, कितीही शॅम्पू लावून केस जर धुतले तरी सुद्धा 4 दिवसांनी केस ऑइल होतात. आणि अशा ऑइली केसांसाठी आज आपण हेअर पॅक तयार करणार आहोत. आजकालच्या मुलामुलींना केसांना तेल अजिबातच आवडत नाही, तर अशा वेळेस हा पॅक तुम्ही ट्राय करू शकता. कारण आपण यामध्ये अशी काही नॅचरल घटक घातले आहेत, ते घटक आपले केस मजबूत होऊन दाट, लांब आणि सिल्की शाईन होण्यास मदत करतात. या पद्धतीने तुम्ही सुद्धा मेहंदी लावून पहा, अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा येणार आहे. तर हा पॅक लावल्यानंतर 2 तासाने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही कॉलेजला जाऊ शकता किंवा मग पार्टीला सुद्धा जाऊ शकता. अतिशय सुंदर आपले केस दिसतात, सिल्की शाईन सुद्धा होतात. शॅम्पू न लावता सुद्धा आपले केस सिल्की होतात. हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे एक छोटासा बाउल. तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये आता घ्यायची आहे गणपती मेहंदी. तर इथे मी गणपती मेहंदी घेतलेली आहे. तुमच्याकडे जे मेहंदी आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता. आपल्याला अशी मेहंदी निवडायची आहे जे नॅचरल आहे, ज्यामध्ये जास्त केमिकल नाही, अशी मेहंदी आपल्याला इथं निवडायची आहे. मेहंदी निवडताना नैसर्गिक मेहंदीच निवडा, जेणेकरून आपल्या केसांना इजाही होणार नाही आणि केस खराब सुद्धा होणार नाहीत. तर तुम्ही इथं शेणाची मेहंदी घेऊ शकता किंवा मग नुपूरची मेहंदी घेऊ शकता किंवा मग हिना पावडर सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथं मी मेहंदी घेतलेली आहे. जेवढी मेहंदी आपल्याला लागणार आहे तेवढी मेहंदी इथं आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मेहंदी थोडीशी जास्त घ्यायची, कारण आपल्याला केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत आपल्याला मेहंदी लावायची आहे. त्यासाठी मेहंदी थोडीशी जास्त घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा आपल्याला कॉफी पावडर टाकायची आहे. तर इथं 1 पाऊच मी कॉफीचा घेतलेला आहे. त्यानंतर इथं बिस्किटची पावडर मी 1 चमचा घातलेली आहे. तुमच्याकडे हे बिस्किटची पावडर नसेल तर तुम्ही जास्वंदीची फुलं असतात ते थोडेसे उन्हामध्ये वाळवून सुकवून त्याची पावडर तयार करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पटकन मेहंदी भिजत घालायची आहे तर त्यावेळेस आपल्याला 1 चमचा पावडर यामध्ये घालता येते. आता यानंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे भृंगराज पावडर. तर इथं मी 1 चमचा भृंगराज पावडर सुद्धा घेतलेली आहे. हे बिस्किटची पावडर असेल किंवा मग भृंगराची पावडर असेल तर ही पावडर आपल्याला ऑनलाईन मिळून जाईल किंवा मग कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये आता सध्या हे उपलब्ध आहेत. यानंतर आपल्याला 1 चमचा आवळा पावडर घ्यायची आहे आणि 1 चमचा शिकेकाई पावडर घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला आणखीन 2 घटक घालायचे आहेत, पण हे जे घटक घालायचे आहेत हे आपल्याला ज्यावेळेस आपण केसांना मेहंदी लावणार आहोत त्यावेळेसच आपल्याला हे घटक घालायचे आहेत. आता तोपर्यंत आपल्याला हे मेहंदी भिजवून घ्यायची आहे. तर हे मेहंदी भिजवताना आपल्याला लोखंडी भांडंच निवडायचं आहे. तर इथं लोखंडी कढई असेल किंवा लोखंडी तवा असेल, कोणतंही लोखंडी भांडं इथं आपण घेऊ शकतो. आणि लोखंडी भांड्यामध्येच आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे. मेहंदी भिजत घालताना शक्यतो लोखंडी भांडं घ्यायचं, कारण लोखंडी भांड्यामध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असतं आणि आयर्नमुळे आपले केस दाट होतात, काळेभोर होतात आणि लांब होण्यास सुद्धा मदत होते. त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी भांडंच निवडायचं आहे. लोखंडी भांड्यामध्ये आता मी हे सर्व मेहंदी घेतलेली आहे आणि व्यवस्थित याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे चहापत्तीचं पाणी. तर 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे चहापत्ती टाकून छान 5 ते 7 मिनिट आपल्याला छान हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला मेहंदीमध्ये घालायचं आहे. आता हे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला छान याचं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. मेहंदी भिजवल्यानंतर कमीत कमी 1 तास तरी मेहंदी भिजवून आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतरच केसांवरती लावायचं आहे. मेहंदी भिजवल्यानंतर त्याचं जे संपूर्ण आपण यामध्ये जे नॅचरल घटक घातलेले आहेत ते घटक एकजीव होतात आणि त्याला छान व्यवस्थित कलर सुटतो. आणि मेहंदी लावल्यानंतर याचं छान पोषण आपल्या केसांना जातं आणि केस आपले दाट, मजबूत, काळेभोर होण्यास मदत होते. इथं तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे. अगदी व्यवस्थित याच्या गुठळ्या ज्या आहेत ह्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि छान याचं बॅटर तयार करायचं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 चमचा रिठा. तर रिठा जो आहे तो शॅम्पूचं काम करतं. शॅम्पू जसं आपल्या केसांना क्लीन करतं त्याच पद्धतीनं रिठासुद्धा आपले केस स्वच्छ करायला मदत करतं. तर आपल्याला इथं शॅम्पू घालायचा नसेल तर तुम्ही या पद्धतीनं इथं 1 चमचा रिठा घालू शकता. त्यामुळं आपल्या केसांना शॅम्पू घालायची गरज नाही. केस धुते वेळेस केस आपले आपोआपच क्लीन होतात आणि स्वच्छ सिल्की शाईन सुद्धा होतात. त्यासाठी इथं 1 चमचा आपल्याला अगदी शेवटी रिठा पावडर घालायची आहे. रिठा पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन 1 घटक घालायचा आहे, तो म्हणजे ॲलोवेरा जेल. जर तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल तर कोरफडीचा थोडासा गर यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा मग नसेल तर ॲलोवेरा जेल 1 चमचा यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे.
यामध्ये भरपूर पोषक तत्व असल्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होत नाही. केसांना नॅचरल असं पोषण मिळतं आणि केस आपले दाट काळेभोर आणि मजबूत व्हायला मदत होते. हिवाळ्यामध्ये खास करून केस जास्त गळतात, तुटतात आणि ड्राय होतात, तर अशा वेळेस आपण हा पॅक तयार करून केसांवरती लावू शकतो. त्यामुळं केस अतिशय सुंदर होतात. तर आज मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे. तर माझ्या मुलीचे केस जे आहेत हे ऑइली आहेत आणि ते कितीही शॅम्पूने धुतले तरी सुद्धा त्याचा तेलकटपणा अजिबात जात नाहीत आणि केस चिपचिप असे होतात. त्यासाठी मी सतत हा पॅक केसांवरती लावत असते. त्यामुळं काय होतं की केस आपले शॅम्पूने धुवायची सुद्धा गरज आपल्याला पडत नाही आणि लगेचच हे केस आपण धुतल्यानंतर लगेच कॉलेजला जाऊ शकता किंवा मग पार्टीला जाऊ शकता किंवा मग सर्व्हिस असेल तर तुम्ही सर्व्हिसच्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. तर हा पॅक लावल्यानंतर फक्त 2 तास आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर केस स्वच्छ धुवून टाकायचे आहेत. खूप जास्त वेळ मेहंदी डोक्यांवरती ठेवायची नाही, कारण शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात मेहंदी हे केसांवर 1.5 ते 2 तासच ठेवायचे आहे. 2 तासामध्ये आपल्या केसांना छान पोषण मिळतं आणि आपले केस अतिशय सुंदर दिसतात. केस गळत असतील, तुटत असतील किंवा मग केस ड्राय झालेले असतील किंवा केस निस्तेज झालेले असतील तर या केसांच्या सर्व समस्या या पॅकमुळे तुमच्या नाहीशा होणार आहेत. हा पॅक लावून मी 2 तास ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अजिबात याला शॅम्पू लावलेला नाही, फक्त केस धुवून घेतलेले आहेत. लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला आता दाखवणार आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर अतिशय सुंदर अशी केस झालेले आहेत. केसांना अजिबात तेल राहिलेलं नाही, कारण आपण यामध्ये रिठा घातलेलं होतं. त्यामुळं केस स्वच्छ निघालेले आहेत आणि सिल्की शाईन सुद्धा झालेली आहेत. तर अतिशय सुंदर असे केस आपले होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट पाहायला मिळणार आहे. अगदी काही गडबडीच्या वेळेला सुद्धा तुम्ही हा पॅक लावू शकता आणि 2 तासांनी लगेच आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही नंतर कॉलेजला जाऊ शकता किंवा पार्टीला सुद्धा जाऊ शकता. इतके सुंदर आपले केस होतात. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेली व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि कुठून वॉच करतायत. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.